कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मुंबई कशी वाटली? मुंबई एकदम मला चांगली वाटली सर। माझ्या आयुष्यामध्ये मला कधी कळलं नव्हतं की मी असे स्टेजवर जाऊन अशा लोकांसंग मी बोलन की असं नाही का, म्हणजे माझं कधीच स्वप्नात सुद्धा नव्हतं आलं, पण ते माझं काहीतरी देवाने माझं काहीतरी ऑफकोर्स। हो। तर तुम्ही कुठली वेगवेगळी रूप मी केली? बहुरूपीचं एक सॉन्ग करतो, म्हणजे नकली पोलीस म्हणत होतो, तो एक तंटेबेलाचं एक सॉन्ग करतो। आपल्या इकडे त्या पारुताई आल्यात। नमस्कार। नमस्कार। काहीतरी सांगायचंय तुम्हाला? सुभाष दादा, तुम्हाला जर आता एक मी गोष्ट करायला सांगितली तर कराल का? हो। मला असं म्हणायचंय की आपल्या इथे इतक्या छान छान सिटी गर्ल आहेत, त्यांच्यापैकी तुम्हाला कोणाचं भविष्य बघायला सांगितलं तर बघाल? जाता ये तुम्ही। नमस्कार। उद 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 तुळजापूरची दिवेली हळदी कुंकाना दिवेला चांगले करणारी दिव्यंद साला सुख शांती मन मोकळे कामाला लक्ष लागते, आणि जी घडणारी कामं तुमच्या आयुष्यामध्ये ती पूर्ण होणार आहे। तुम्हाला एक असा एक विचार आहे डोक्यामध्ये की तुम्हाला जीवाला सुख नाही तुमच्या। सुख म्हणजे कसं एक आनंद असतो, माणूस असं तोंडाने जर माणसाला बोललं असं तर आतमध्ये बी तेवढाच खुश पाहिजे। यांचं आत्मा सुखी नाहीये का? हो, म्हणजे मन जरा जागेवर नाही त्यांचं। मग काय करायला पाहिजे त्यांनी? त्यांना एक वनस्पतीची गरज आहे। वनस्पती इथे भेटत नाही, केदारनाथ बद्रीनाथला जावं लागतं, तिथे भेट। त्यासाठी तुम्हाला बिगर चाकाच्या गाडी जावं लागेल, हेलिकॉप्टरचे टायर काढून जावं लागेल तुम्हाला। टायर काढून जावं लागेल? अबे ते ना 40 कोटी डिझेल गेले हेलिकॉप्टरला, पंक्ती काढून आला तो। शाबास शाबास शाबास। नाही, मला काय वाटतंय गायत्री ताई, तुम्ही बसून घ्या। चाल लक्षात आलंय ना तुम्हाला काय झालंय ते? कशा वनस्पती आपल्यासाठी पण तुम्ही आणली का थोडीशी वनस्पती आपल्याला? वनस्पती नाही, बरं आपण आणूया ती। कारण काय आहे, इकडे आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचंय, एकत्र आपल्याला त्या टास्क करायच्या आहेत आपल्या घरामध्ये, तर आपला कार्यक्रम पुढे जाणार आहे। सगळे एक आपापल्या दिशेला गेलं तर काही नाही होणार। तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी मध्ये। बोलूया आपल्या पुढील गावरान ब्रोला, म्हणजेच ऋषिकेश चव्हाण याला। तर सगळे शांत राहाल इथे। काय वाले रे कालवा कराय, 4-5 ठिकाणी मोडी ना तुला। करायचं का इंटरव्ह्यू? चालू करा की। मी पैलवान ऋषिकेश युवराज चव्हाण, राहणार इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर। 14 वर्ष झालं मी इथं तालमीत राहतोय, लहानाचा मोठा इथंच झालो। हीच तालीम माझी शाळा आहे, हीच तालीम माझी घर आहे। पैलवानाला मोठा दर्जा मिळतात, जिंकल्यावर मान पान देतात, त्यामुळे असं मला वाटलं की पैलवान मोठा व्हावं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।